जो प्रेस कॉन्फ्रेंस लेके मनगढ़ंत जो आरोप लगाए उसका एक प्रति उत्तर और उसका खंडन और सच्चाई हमारे ग्राम के लोगों तक पहुंचनी चाहिए आप लोगों के माध्यम से। इसलिए और तीसरा सत्र जो है सबसे अंतिम, उसमें सोनगढ़ ग्राम से आए हुए नागरिकों के प्रश्नों के उत्तर हमारे कुमार जी बडोले मंत्री रहते हुए एक गांव में 55 लाख के हमने विकास काम किए जिस पर हम सदस्य थे, और एक ही जगह में अनेक बोरिंग के काम हमने किए। सम्मानीय हमारे नेते परिणय जी फुके के माध्यम से हमने 10 लाख रुपए का निधि सोनगढ़ में लाया था। लेकिन उपसरपंचाने तुमच्यावर आरोप केलेले आहे प्रशासनाचे, काय सांगाल का देतात? उपसरपंचाने केलेले सर्व आरोप हे खोटे असून माझ्यावर राजकीय देशभावनेने लावलेले आरोप आहेत। मी भारतात पहिला व्यक्ती होता जो 5 वर्षाचे 5 उपसरपंच बनवण्याचा संकल्प केला होता। 2 वर्ष आमचे पॅनलचे सरपंच उपसरपंच झाले, त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही, म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला। कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला। हम बात करते हैं तो 3.5 साल हमारे सोनगढ़ में लाइट नहीं थी, 3 साल नल कनेक्शन के पाइपलाइन में पानी नहीं था। खुद जलदूत बनकर रोशन शामराव शिवनकर जी ने टैंकर के द्वारा जैसे मराठवाड़ा में पानी की तंचाई निर्माण होती है ऐसे निर्माण करके लोगों को कुछ सीमित वार्ड में पानी बांटने का काम किया। आपण त्याच्या विरोधात 2 वेळा मानहानीचा दावा केलेला आहे। एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल, आणि याच्यापूर्वी पण त्याला जीएसटीच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या त्याच्यावर दावा ठोकलेला आहे। त्याच्यानंतर काय उपाययोजना आणि काय कठोर पाऊल राहणार? 100% तुमच्या माध्यमातून सोनगढ़च्या जनतेला आव्हान आहे, आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या लोकांना व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे। कारण की लोक सहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतचे कामं होतात, आणि यानंतर जर अशा गोष्टी घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे, आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे। पोर्टलच्या माध्यमातून झालेली आहे, कुठल्याही व्यक्तीच्या जोडून झालेली नाही, आणि सरकारच्या शासनाचा जीआर आहे। जेम पोर्टलला कितीला झाली 9,000चा तो हिसाब मागत आहे। तर मी तुम्हाला आणि ठरावाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सर्व गोष्ट प्रोसिडिंगवर आहे, आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न पण विचारलेला आहे। जे 5,40,000 एकाच दिवशी 2 पैसे उचलण्यात आले। पहिली गोष्ट त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत,